आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो लघुउद्योजक, दुकानदार, सेवा व्यावसायिक आणि महिला उद्योजकांच्या आयुष्याशी संबंधित आहे। अनेक लोक मोठ्या उत्साहाने व्यवसाय सुरू करतात। सुरुवातीला मेहनत घेतात, ग्राहक मिळवतात, काही चांगले करतात, पण काही वर्षांनी पाहिलं तर व्यवसाय जिथे सुरू झाला होता तिथेच अडकलेला दिसतोय। विक्री वाढत नाही, नफा वाढत नाही आणि व्यवसायाला अपेक्षित गती मिळत नाही। मित्रांनो, व्यवसाय वाढत नाही याचं कारण नशीब किंवा बाजारपेठ नसतं। बहुतेक वेळा काही चुका आपण नकळत करत असतो। आज मी अशाच 5 महत्त्वाच्या चुका आणि त्यावरील उपाय तुमच्यासमोर मांडणार आहे। सर्वात पहिली चूक म्हणजे विक्री कौशल्याकडे दुर्लक्ष करणे। अनेक उद्योग आपल्या उत्पादनावर किंवा सेवांवर खूप मेहनत घेतात, त्याची गुंतवणूक चांगली असते, ग्राहक समाधानी असते, पण विक्री कशी वाढवायची ते शिकत नाही। व्यवसायात फक्त चांगले उत्पादन असून चालत नाही, ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याची आणि विकण्याची कला देखील अवगत असायला हवी। यासाठी दररोज नवीन ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करा, ग्राहकाशी संवाद वाढवा, विक्रीविषयक पुस्तक वाचा, प्रशिक्षण घ्या, सतत शिकत राहा। लक्षात ठेवा, व्यवसायाची वाढ विक्रीच्या वाढीवर अवलंबून असते। दुसरी मोठी चूक, ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण न करणे। अनेक व्यावसायिक एकदा विक्री झाली की ग्राहक विसरून जातात, पण यशस्वी उद्योजक ग्राहकाला फक्त ग्राहक मानत नाही, तर तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे असे मानतात। नवीन ग्राहक मिळवण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, पण जुना ग्राहक टिकवणे खूप सोपे आणि फायदेशीर असते। ग्राहकांच्या संपर्कात राहा, अनेक वेळा फोन करा, व्हॉट्सअपवर संदेश पाठवा, त्यांच्या गरजा समजून घ्या। ग्राहकाला तुमच्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, पुन्हा तुमच्याकडे येतो आणि इतरांची तुमची शिफारस करतो। दुसरी चूक म्हणजे मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे। आजच्या काळात फक्त दुकान उघडून किंवा व्यवसाय सुरू करून ग्राहक मिळत नाही, लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। अनेक उद्योजक म्हणतात की आमचे काम चांगले आहे, ग्राहक आपोआप येतील, पण वास्तव वेगळे आहे। तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे। व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यांचा उपयोग करून तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। समाधानी ग्राहकांचे अनुभव शेअर करा। लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल जितकी जास्त माहिती मिळेल तितकी विक्री वाढण्याची शक्यता जास्त असते। चौथी चूक म्हणजे व्यवसायाचे आकडे न समजून घेणे। अनेक व्यावसायिक दिवसभर काम करतात, पण त्यांना स्वतःच्या व्यवसायाचा नफा किती, खर्च किती आहे किंवा कोणता उत्पादन सर्वाधिक नफा देत आहेत स्पष्ट माहिती नसते। मित्रांनो, व्यवसाय हा भावनांवर नाही तर आकड्यांवर चालतो। प्रत्येक व्यवसायाची नोंद ठेवा। महिन्याला एकदा व्यवसायाचा आढावा घ्या। कुठे खर्च वाढतो, कुठे नफा कमी होत आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी सुधारणा केली पाहिजे तपासा। पाचवी आणि शेवटची चूक म्हणजे स्वतःच्या ज्ञानात गुंतवणूक न करणे। अनेक लोक व्यवसायासाठी पैसे खर्च करतात, पण स्वतःला विकसित करण्यासाठी खर्च करत नाही। बाजारपेठ सतत बदलत आहे, ग्राहकांच्या अपेक्षा बदलत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहेत। अशावेळी जो शिकतो तो पुढे जातो आणि जो शिकणे थांबतो तो मागे पडतो। दर महिन्याला एक चांगले पुस्तक वाचा, यशस्वी उद्योजकाची भाषणे ऐका, नवीन कौशल्य शिका, व्यवसाय व्यवस्थापन, विक्री आणि मार्केटिंग याबद्दल सतत ज्ञान मिळवत राहा। मित्रांनो, व्यवसाय वाढवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही। योग्य विचार, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण कृती यांच्या आधारेच यश मिळतात। आज आपण ज्या 5 चुका पाहिल्या त्या टाळल्या, तुमच्या व्यवसायाच्या वाढीचा वेग निश्चितपणे वाढू शकतो। तुमच्या मते या 5 पैकी सर्वात मोठी चूक कोणती हे कमेंटमध्ये नक्की लिहा। असेच व्यवसाय वाढ, विक्री कौशल्य आणि उद्योजकता विषयी मार्गदर्शनासाठी